आज आपण बनवणार आहोत अस्सल खानदेशी पद्धतीने गिलक्याचं भरीत, जे की चवीला अतिशय छान लागते आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही केलत ना तर सगळेजण घरामध्ये आवडीने खातील। तर एकदा नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी गिलकी घेतलेली आहेत। याला बरेचसे जण गोसावळी सुद्धा म्हणतात। तर आपल्याला गिलक्याचं भरीत बनवण्यासाठी ना अशी चमकदार गिलके हवेत, म्हणजे इवन तुम्ही जरी भाजी वगैरे बनवत असाल ना तरी सुद्धा तुम्ही असेच थोडीशी चमक असलेलेच गिलके घ्या। तर त्यांचं ते छान भरीत वगैरे किंवा भाजी कोणतेही जरी तुम्ही पदार्थ बनवला ना तरी त्याची चव छान लागते। जर तुम्ही असे बिना चमकवाले घेतले तर ते आतून खूप निबर असतात आणि ते ची भाजी किंवा भरीत काहीही जरी तुम्ही बनवलं ना तरी ते खूप खराब लागते। तर चला आता सगळ्यात आधी आपण गिलके जे आहेत, तुमच्याकडे त्याला मे बी गोसावळी वगैरे म्हणत असतील, तर याचं मागचं आणि पुढचं देठ आपण काढून घेऊयात। तर मी आता याचे 2 तुकडे करून घेते। तर बघा, हे अजिबातही आतून निबर नाहीये जर चमकदार अशी गिलकी आपण जर घेतलीत तर। आणि याला ना आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी थोडेसे मी बारीकच कट करते, म्हणजेच काय होईल की पटकन ते छान असे उकळले जातात। तर आता हे सर्व गिलके मी अशाच प्रकारे चौकोनीमध्ये कट करून घेते। बघा हे किती नरम आहेत ना, याला चमकदार आहे, चमक आहे त्यामुळे। तर अशाच प्रकारचे गिलके तुम्ही सुद्धा घ्या। तर आता इथं बघा, मी ना सर्व गिलके अशाच प्रकारे ना छान असे चौकोनी बारीक कट करून घेतलेले आहेत। तर आता इथं आपल्याला ना हे गिलके जे आहेत तर हे शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथं कुकर घेतलंय। तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवू शकतात। मी काही कुकरला झाकण वगैरे लावणार नाहीये, म्हणजे शिट्टी वगैरे नाही घ्यायची, ओपनच शिजवणार आहे मी। पण थोडंसं खोलगट जर असेल ना तर सारखं सारखं बघण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही, त्यासाठी मी कुकरचा इथं वापर केलेला आहे। तर आता हे ना एका कुकरमध्ये टाकून देऊयात। आणि यामध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं नाहीये अजिबात। तर बघा, ही एवढी गिलकी झालेली आहेत। तर आता यामध्ये फक्त आपल्याला ना अर्धा ग्लास, म्हणजेच अर्धाचा पण तुम्ही थोडंसं कमी टाकलं ना तरी सुद्धा चालेल, अगदी थोडंसं पाणी घालायचं। कारण की थोड्या वेळानंतर आहे ना ह्या गिलक्यांनाच भरपूर असं पाणी सुटतं आणि ते आपण जोपर्यंत व्यवस्थित आटवून घेत नाही ना तोपर्यंत हे गिलके जे आहेत ना तर ते अगदी व्यवस्थित शिजतात। तर आता इथं मी ना गॅस चालू करून देते आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया, म्हणजे एक 10 ते 15 मिनिटानंतर आहे ना त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटायला लागेल। तर इथं बघा, झाकण ठेवून ना एक 5 मिनिटानंतर बघू शकता किती पाणी जे आहे ना तर ते सुटलेलं आहे गिलक्यांना। आपण फक्त अर्धा ग्लासच पाणी यामध्ये घातलं होतं तरी सुद्धा याला किती पाणी सुटलंय बघा। तर आता परत मी सुरुवातीला मी मोठाच गॅस ठेवला होता लवकर पाणी सुटायला हवं म्हणून। तर आता आपण गॅसची फ्लेम कमी करू आणि थोडंसं अर्धवट असं झाकण त्यावरती ठेवू, जेणेकरून ते उतू जाणार नाही। इथं साईडला ना ऑलमोस्ट गिलके जे आहेत ना तर ते शिजत आलेत। आणि आता मी ते एका साईडला ठेवून दिलं आणि इथं तवा ठेवला आणि तव्यावरती आपल्याला ना मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, कारण की आपल्याला ठेचा तयार करायचा आहे त्यासाठी। तर इथे बघू शकता जवळपास गिलके जे आहेत तर ते शिजत आले। पाणी छान आटायला हवं ना, त्यासाठी मग मी झाकण काढून टाकलं। आता आपण ह्या मिरच्या छान अशा व्यवस्थित भाजून घेऊयात। तर आता इथं बघा, मिरच्या ना आपल्या छान अशा भाजल्या गेल्या। तर आता गॅस बंद करून टाकूया। तर आता इथं बघा, सगळं जे आहे ना तर ते पाणी कुकरमधून आटलं गेलं आणि आता मी त्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि ना हे अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये स्मॅशर असतं। जर नसेल तर तुम्ही तांब्याने किंवा ग्लासाने, पेल्याने सुद्धा ही प्रोसेस आहे ना करू शकतात। किंवा खानदेशामध्ये ना याला म्हणजे स्पेशली जे वांग्याचं वगैरे भरीत असतं ना तर त्याच्यासाठी ना लाकडाची बडगी वापरली जाते। अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर बनवायचं म्हटलं ना तर तसं सुद्धा बनवलं जातं। पण आता आपल्याकडे ती बडगी तर नाही आहे, त्यामुळे मग अशा प्रकारे ना स्मॅशरचा वापर करून आहे ना आपण हे छान असं करून घेऊया। बघा, अशा प्रकारे ना एकदम इझिली जर गरमागरम जर तुम्ही असं हे जर पटकन केलं ना तर एकदम पटापट होतं हे। बघा, असं थोडंसं मोठ्या साईजमध्येच घ्यायचं ताट वगैरे, म्हणजे आपल्याला एकदम पटापट ही प्रोसेस करता येते। फक्त असं जरी प्रेस केलं ना तरी ते बारीक होतंय बघा।
तर आता मी हे बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं बघा मी संपूर्ण जे भरीत आहे ना तर ते छान असं ठेसून घेतलं, म्हणजेच आता भरीत तयार झालं. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट भरतामध्ये असणारा तो म्हणजेच कांद्याची पात. तर इथं मी कांद्याची पात छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग तिला छान बारीकसुद्धा चिरून घेतली आहे. तुमच्याकडे जर कांद्याची पात अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये अतिशय छान असा बारीक कांदा कट करायचा आणि त्यामध्ये घातला तरीसुद्धा चालतो. ठेचा वाटून घेणार आहोत. तर ह्या मिरच्यासुद्धा ना ज्या भाजून घेतलेल्या होत्या तर त्यासुद्धा थंड झालेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर आहे ना भरपूर असा लसूण त्यामध्ये घालायचा. कुठल्याही वांग्याचं किंवा गिलक्याचं भरीत जर असेल ना तर त्याच्यामध्ये थोडासा लसूण जास्तच प्रमाणात घालायचा, म्हणजेच त्याची टेस्ट जी आहे ना तर ती खूप छान येते, कारण की आपण याच्यामध्ये आणखी काही दुसऱ्या पदार्थांचा वापर अजिबात करणार नाही. तर आता इथे आपला ठेचासुद्धा अशा प्रकारे वाटून छान असा तयार आहे. तर आता इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे जवळपास 2 पळ्या तेल. तर भरतासाठी ना थोडंसं तेल जर जास्त घातलं ना, वांग्याचं भरीत असो किंवा गिलक्याचं असो, त्यासाठी जर थोडंसं आपण तेल जर जास्त घातलं ना तर टेस्ट आणि खाताना तर इतकंसंही लागतं ना की विचारायलाच नको. तर आता इथं तेल छान गरम झालंय तर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात आणि ते सगळ्यात आधी आपण तळून घेऊ. शेंगदाणे नक्की घाला, कारण त्याने सुद्धा टेस्ट जी आहे ना मध्येच खाताना ना खूप छान लागते. तर आता इथं शेंगदाणे तळून झाले तर आता त्याच भरताच्या प्लेटमध्ये ना मी शेंगदाणे काढून घेते. तर आता तेल आहे ना आपलं एकदम छान असं कडकडीत गरम पाहिजे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला सगळ्यात आधी टाकायचा आहे हातावरती क्रश करून ओवा. तर इथे बघा जवळपास आहे ना अर्धा चमचा ओवा मी त्यामध्ये घातला. त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आणि त्यानंतर जी आपण कांद्याची पात कट करून घेतलेली होती ना तर ती यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं परतवून घ्यायची. आता जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर मी जसं सांगितलं की तुम्ही जरी कांदा जरी घातलात ना तरी सुद्धा चालते. तर आता इथं बघा कांद्याची पात जी आहे ना तर ती आपली छान अशी परतली गेली. 3 ते 4 मिनिटच परतून घ्यायची, खूप जास्त परतण्याची गरज नाही. आणि त्यानंतर मग जो आपण ठेचा तयार करून घेतला होता ना तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि तो सुद्धा 3 ते 4 मिनिट छान असा परतवून घ्यायचा. तर आता इथं आपला ठेचा सुद्धा मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण जे भरीत छान ठेचून घेतलेलं होतं आणि त्यासोबतच शेंगदाणे सुद्धा जे तळून घेतलेले होते तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मीठ. मीठ टाकल्यानंतर आपण हे मस्त असं व्यवस्थित हलवून घेऊयात. तर एकदम छान असं व्यवस्थित मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ना तसं मस्त व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे आपण जो ठेचा वगैरे जे टाकलेलं होतं तर ते संपूर्ण व्यवस्थित असं सगळं मिक्स झालं पाहिजे. आणि याच्यावरती ना झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण जर तुम्ही ठेवलं ना तर तेल सगळं चाललं जाईल आणि मग एकदम सुकं सुकं असं दिसेल. आता इथं आपलं भरीत तयार आहे. तर याच्यामध्ये आपण टाकूयात भरपूर अशी कोथिंबीर. परत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर गॅस बंद करूया. तर बघा किती छान असं आपलं गिलक्याचं भरीत तयार झालंय ना. तर चला आता छान असं सर्व करूयात. चला तर मग मंडळींनो या ठिकाणी तयार आहे मस्त असं झणझणीत आणि तेवढंच चमचमीत असं गिलक्याचं भरीत. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा, न खाणारे सुद्धा आवडीने खातील. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.